नमस्कार, वेलकम टू मोहिदिका रेसिपीज. मित्रांनो, आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. पितृपक्षामध्ये पितरांसाठी खास पातोड्यांची भाजी बनवतोय आपण. तुम्ही बघू शकता ह्या पातोड्या किती मजेदार दिसत आहेत. इथं आपण त्यासाठी तव्यावरती 2 मध्यम आकाराचे जाडसर कांदे कापून घेतलेले आहेत. त्यांना मस्तपैकी भाजून घेतलेलं आहे. ते भाजून झाल्यानंतर थोडेसे खोबऱ्याचे काप आपण त्याच्या बाजूला टाकायचे. त्यावरती थोडंसं तेल घालून त्या कांद्यांसोबत त्यांना मस्तपैकी भाजून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्याला 2 इंच अद्रकाचे काप आपण घातलेले आहेत आणि 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या यामध्ये जवळपास अख्खा आपण लसणाचा कांदा त्यामध्ये घातला आहे आणि सगळं हे भाजून घेतलेले कांदा आणि खोबरं यामध्ये घालायचं आहे. त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट घातलं आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. इथं आपण पाव चमचा हळद घातली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे मित्रांनो, आणि थोडंसं पाणी घालून याची मस्तपैकी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची. मित्रांनो, आजच्या रेसिपीमध्ये जो गरम मसाला आपण वापरला आहे त्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर वर दिलेल्या आय बटनला तो क्लिक करून तुम्ही बघू शकतात. तो मोहिदिका रेसिपीचा स्पेशल मसाला आहे बरं. तोपर्यंत आपण आज इकडे एका लोखंडी कढईमध्ये थोडंसं तेल घालून हा सगळा मसाला मस्तपैकी खरपूस परतायला घातला आहे बरं का. आणि सगळं भांडं विसळून त्यामध्ये वरतून थोडं पाणीसुद्धा घातलं आहे. त्यापूर्वी आपण मसाला 1-2 मिनटापर्यंत छान मस्त तेलामध्ये परतून घेतलेला होता आणि मगच त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे. त्यानंतर आपण आपल्याला हवं असेल तेवढं ग्रेव्ही ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं आहे. शक्यतो आपण हे सगळे भांडे विसळून त्यात घातले की ते मसालेसुद्धा त्यामध्ये वापरले जातात. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. इकडे तुम्ही बघू शकतात आपण एका बाजूला भातसुद्धा करायला घातलेला आहे. आता इकडे आपण पुढची तयारी करूया बरं का. एका पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घातलं आहे. त्यामध्ये थोडंसं जिरं तडतडलं, अर्धा ग्लास पाणीसुद्धा घातलं आहे बरं का. यामध्ये घातलेलं जे जिरं आहे ते ऑप्शनल आहे, तुम्ही घातलं नाही तरी चालू शकतं. अर्धा चमचा आपण लाल तिखट घातलं आहे. पाव चमचा यामध्ये हळद घातली आहे. चिमूटभर हिंग घातली आणि चवीनुसार मीठ घातलं आहे. हे सगळं आपण कालवून घेतो आणि इकडे खाली आपण गॅस बंद केला आहे बरं का मित्रांनो. आता हे आपण घेरलेल्या पातोड्या बनवणार आहोत, त्याचं हे सगळं प्रिपरेशन चालू आहे. मग यामध्ये आपण हळूहळू डाळीचं पीठ मिक्स करायला घेतलं आहे बरं का. तुम्ही बघू शकतात गॅस बंद केलेला आहे. आपण अगदी सोपी पद्धत तुमच्यासाठी आणलेली आहे. इथे घेरलेल्या पातोड्यांच्या अजिबात गुठळ्या पडू नये म्हणून आपण गॅस आधी बंद करून घेतलेला आहे आणि यामध्ये आपण हे सगळं डाळीचं पीठ हळूवारपणे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात यामध्ये आता ते अगदी बेमालूम असं ब्लेंड होतं आहे. थोडं थोडं करत आपण बघा गॅस खाली आपला बंद आहे आणि वरती आपण हे पीठ मिक्स करण्याचं काम चालू आहे. बऱ्याच जणांना ह्या घेरलेल्या पातोड्या जमत नाही बरं का. त्यामुळे अतिशय सोपी प्रक्रिया आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तुम्ही बघू शकतात अतिशय परफेक्ट आणि एकदम सोपी झटपट होणारी पण बरं का. तशाच पद्धतीने आपण ह्या पातोड्या बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता आपलं सगळं पीठ मिक्स झालेलं आहे. हे मस्तपैकी आता हळूवार गॅस आपण चालू केलेला आहे बरं का. इकडे मंद आचेवरती आपण गॅस सुरू ठेवला आहे. आता हे हळूहळू घट्ट होण्याची प्रक्रिया सुरू होईल. याला आपण असं कालवत राहायचं आहे, कंटिन्युअस याला स्टर करत राहायचं आहे. तुम्ही बघू शकतात हे हळूहळू जसं पॅन सोडेल तसं आपली ही प्रक्रिया कंप्लीट झालेली आहे असं आपल्याला समजेल. आता आपण चमच्याचं सगळं हे पीठ चिटकलेलं जे आहे ते काढून घेत आहोत आणि वरतून आपण अगदी मिनिटभरासाठी झाकण ठेवणार आहोत बरं का. झाकण ठेवलं की याला मस्तपैकी हे वाफवलं जाईल आणि हे पटकन शिजेल. आणि हे व्यवस्थित शिजलंच पाहिजे बरं का. कारण मित्रांनो, आपण ह्या ज्या पातोड्या बनवतो त्या भाजीमध्ये तर सोडतोच, पण नुसत्यासुद्धा त्या खाल्ल्या जातात बरं का. लहान मुलांपासून तर सगळ्या वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना ह्या ताटाला नुसत्या लावलेल्या असतात, त्यासुद्धा खातात. तुम्ही बघू शकतात आता हे सगळं पीठ जे आपण घेरलेलं आहे ते आता हळूहळू पॅन सोडायला लागलं आहे. तुम्ही बघू शकता त्याचा असा मस्तपैकी गोळा बनायला लागला आहे. तुम्हाला मी परफेक्ट प्रमाणासाठी सांगतो. इथे आपण अर्धा ग्लास पाण्यासाठी 125 ग्राम म्हणजे अर्धा पाव इतकं डाळीचं पीठ वापरलेलं आहे आणि त्यापासून आता आपण ह्या सगळ्या पातोड्या बनवून घेतोय. तुम्ही बघू शकतात हे सगळं मस्तपैकी मिक्स झालं आहे. सुरुवातीला आपण हे सगळं मध्यम आचेवरती करत होतो. जसा जसा हा गोळा आपला घट्टसर व्हायला लागला गॅसची फ्लेम आपण मंद करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकतात आपण आणखीन अर्ध्या मिनिटासाठी झाकण लावून याला शिजवलेलं आहे. आता हा पूर्णपणे आपला सोडून आपला हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकतात इथे आपण हे घेरलेलं पातोड्यांचं पीठ अगदी परफेक्टली रेडी आहे बरं का. आता आपण एका प्लेटमध्ये ऑलरेडी ऑइल लावून ठेवलेलं आहे, ग्रीस करून ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण हे गरमागरम पीठ काढून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला हाताच्या साह्याने अगदी पटकन म्हणजे काही सेकंदाच्या आत याला आपण थंड होण्याच्या आधी थापून घेणार आहोत बरं का. त्यासाठी आपण एक छोटीशी ट्रिक वापरायची आहे. एक नवी स्वच्छ कॅरी बॅग हातात घालायची आहे आणि त्याच्या मदतीने आपण हे पटपट हाताच्या साह्याने आपण अशा पद्धतीने थापून घेणार आहोत. हे तुम्ही जर थंड होऊ दिलं तर याच्या पातोड्या तुमच्या तयार होऊ शकणार नाहीत. त्यामुळे याला गरमागरमच तुम्हाला थापावं लागतं आणि त्याच्यासाठी ही सगळ्यात सोपी आणि एकदम पटकन होणारी ट्रिक म्हणजे कॅरी बॅग तुम्ही वापरून अशा पद्धतीने हे सगळं थापून घ्यायचं आहे. खानदेशामध्ये पितृपक्षामध्ये पत्रवळीला लावायला पातोड्या लागतात बरं का. आणि बऱ्याच जणांनी ही प्रक्रिया किचकट वाटते. त्यामुळे बरेच जणं साधा पिठाचा गोळा भिजवतात आणि त्याला पोळपाटावरती लाटून काढतात आणि त्याच्या अशा कापून घेतलेल्या वड्या ह्या त्या भाजीमध्ये सोडतात. त्यामुळे तशा त्या वड्या आपल्याला नुसत्या खाण्यासाठी मजेदार लागत नाही किंवा त्या अशाही भाजीत त्या तेवढ्या स्वादिष्ट लागत नाही. अशा पद्धतीने तुम्ही जर
जर पातोड्या घेरून केल्या तर त्या मात्र अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर लागतात बरं का. तुम्ही अशीच पद्धत नक्की ट्राय करून. आणि हो, अशी मस्तपैकी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीरसुद्धा आपण त्यावरती वरतून अगदी अलगद टाकून तिला प्रेस करून तिला आतमध्ये त्याला चिटकवून घेऊ शकतो. आणि अशा पद्धतीने गरमागरम असतानाच आपण सुरीच्या मदतीने पातोड्याच्या आकारामध्ये त्याला कट करून घ्यायचं आहे. पातोडीचा हा एक युनिव्हर्सल आकार आहे जो साधारणपणे असा डायमंड शेप त्याचा तयार होतो. आणि आता इकडे आपण एका बाजूला पातोड्या ज्या प्लेटमध्ये केलेल्या होत्या त्यात थोडंसं पाणी घालून ठेवलेलं आहे. इथे बघा तुम्ही पातोड्या आपण ज्या प्लेटमध्ये थापून घेतल्या होत्या त्या अगदी चमच्याच्या सहाय्याने अशा उकरल्या तर त्या अगदी किती तुम्ही बघू शकतात मजेदार अशा पातोड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. मजेदार अफलातून अशा पातोड्या बघा. दुसऱ्या बाजूला आपली ग्रेव्ही तयार होते बरं का. आपण ह्या ग्रेव्हीमध्ये ह्या पातोड्या सोडणार आहोत. आतासुद्धा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बरं. आणि इतक्या मेहनतीने तुमच्यापर्यंत ही रेसिपी आम्ही पोहोचवतो आहे. तुम्हाला आवडली असेलच त्यामुळे तुम्ही रेसिपीला लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रप्रतिष्ठानमध्ये शेअरसुद्धा जरूर करा बरं का. आता इकडे एका बाजूला आपल्या ह्या ग्रेव्हीमध्ये आपण घेरून घेतलेल्या त्या पाण्याला आपण व्यवस्थित खरडून ते सगळं पाणी आपण ह्या भाजीमध्ये घालायचं आहे, त्या ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे. ते वाया जाता कामा नये. आणि आता एक एक करून आपण या सगळ्या पातोड्या ह्या ग्रेव्हीमध्ये या रस्स्यामध्ये सोडायच्या आहेत बरं का. तुम्ही बघू शकतात या रस्स्यामध्ये ह्या मस्तपैकी ब्लेंड होतील आणि सगळी त्याची टेस्ट त्या पातोड्यांमध्ये उतरेल. तुम्ही बघू शकतात अगदी मजेदार ह्या पातोड्या आपल्या ह्या तयार झालेल्या आहेत. काही आपण नुसत्या खाण्यासाठी सुद्धा वरून ठेवल्या आहेत. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा. नक्की ट्राय करून बघा. भेटूया पुढील भागात अशाच मजेदार रेसिपींसह. तोपर्यंत बघत